गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत. मागील पाठामध्ये आपण पाहिलेले आहे की मानवी शरीरामधली आपण पाहिली होती की श्वसन संस्था. त्यानंतर आता आपण त्यानंतरचा दुसरा टॉपिक पाहणार आहोत, तो म्हणजे ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम, रक्तभिसरण संस्था. मागील पाठामध्ये आपण श्वसन संस्था पाहिली होती. तशाच आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या संस्था असतात. त्यामधले आपण एक पाहिली श्वसन संस्था, दुसरी पाहणार आहे रक्तभिसरण संस्था. रक्तभिसरण संस्था म्हणजे काय ते आता आपण पाहूया. रक्तभिसरण संस्था, त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात, ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम म्हणजे रक्तभिसरण संस्था. तर विद्यार्थी मित्रांनो, हार्ट म्हणजे सर्वांनाच माहिती आहे. हार्ट शिवाय आपण कसं काय जगणार हे सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे आपल्या शरीरामधला मेन ऑर्गन आहे तो आहे हार्ट. इथं आपल्या तळहाताजवळ इथं जर पकडलं आपण असं, तर इथं काय जाणवते आपल्याला, ही वेन्स पकडून जर ठेवली तर यामध्ये हे जाणवते की आपल्याला इथं जे असं आकुंचन, प्रसरण अशा प्रकारचा आणि हार्ट बीट्स ऐकायला आपल्याला. ते कशाचे असतात, जे की आपल्या हार्ट बीट्स असतात. ते आपल्या हार्ट बीट्स आपण ही वेन्स इथं पकडली तर आपल्याला कळतात. तर विद्यार्थी मित्रांनो, एका मिनिटाला आपल्या हार्ट बीट्स किती होतात, तर ते होतात 72 पर मिनिट. तर आता आपण शिकणार आहोत हार्ट. तर शरीराच्या निरनिराळ्या भागामध्ये आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजन, पाणी, अन्न घटक, निरुपयोगी पदार्थ असतात. तर ते शरीराबाहेर निरुपयोगी पदार्थ असतात ते वाहण्याचे काम कोण करते, तर ते वाहण्याचं काम करते ते रक्तभिसरण संस्था म्हणजे रक्ताद्वारे ते आपल्या शरीरामधून वाहले जातात. तर आपण रक्तभिसरण संस्थेमध्ये जे घटक कोणते त्यामध्ये पार्ट काम करतात, जसे की रक्तभिसरण संस्थेमध्ये पहिलं तर हृदय हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. रक्तभिसरण संस्थेमध्ये सर्वात मेन पार्ट जो आहे तो आहे हृदय. त्यानंतरचा कोणता आहे, रक्तवाहिन्या. आणि तिसरा आहे तो म्हणजे केशिका. हृदय, रक्तवाहिन्या आणि केशिका या सर्वां मिळून बनलेली असते, ती असते म्हणजे रक्तभिसरण संस्था, ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम. तर ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम मध्ये आपण आता पाहणार आहोत हृदयाची रचना आणि कार्य. हृदय, तर हे हृदय कुठे असते, तर आपल्या छातीचा जो पिंजरा असते त्याच्या मधोमध इथं आपल्या इथं छातीवरती एका साईडने आपण जेव्हा हात ठेवतो असा, तेव्हा आपला हात कुठं असते, थोडंसं तिरका असते. तसंच प्रकारचं आपलं हृदय आहे. डावीकडे असा हात ठेवल्यास डावीकडे कललेले छातीच्या पिंजऱ्यामध्ये आपले हृदय असते. ज्या बरगड्या असतात आपल्या छातीमध्ये, पोकळ बरगड्यामध्ये लंग्सच्या मागे लंग्सच्या मध्ये अडकलेलं असा मधोमध आपलं इथं हृदय असते. हृदय एकदम सरळ असते का, नाही, तर ते थोडी डावीकडे वळलेलं असते अशा टाईपचं. म्हणजे थोडासा जो त्याचा खालचा भाग असतो तो थोडा तिरकट असतो असा. दोन्हीच्या मध्ये आपलं हृदय इथं असलेले.
तर आता आपण हृदयाची रचना पाहूया. हृदयाचा आकार केवढा असतो, कोणी सांगू शकतो का? तर हृदयाचा आकार असतो आपल्या मुठीएवढा. आपली मूठ केवढी आहे, एवढी. अशी मूठ जेव्हा आपण बांधून पाहतो तेव्हा याच्या आकाराचा आपला हृदयाचा आकार असतो. हृदयाचा आकार आपल्या मुठी एवढा असतो. हृदयाचे वजन किती असते, तर हृदयाचे वजन असते, हृदयाचे वजन 340 ग्रॅम पर्यंत असते. तर स्त्री आणि पुरुषांमध्ये दोघांमध्ये सुद्धा हृदयाचे वजन हे वेगवेगळे असते. तर स्त्रीमध्ये पुरुषामध्ये पाहूया आपण पहिले. पुरुषामध्ये वजन किती असते, 280 ते 340 ग्रॅम पर्यंत वजन पुरुषामध्ये, हृदयाचे वजन पुरुषामध्ये असते. 280 ते 340 ग्रॅम, 340 ग्रॅम हे पुरुषामध्ये असते. आणि स्त्रीमध्ये किती असते, तर स्त्रीमध्ये असते हृदयाचे वजन 230 ते 280 ग्रॅम वजन हे स्त्रीमध्ये असते. तसेच आहे तर हृदयाचे वजन दोघांमध्ये सारखे नसते. पुरुषामध्ये 280 ते 340 ग्रॅम पर्यंत असते आणि स्त्रियांमध्ये 230 ते 280 ग्रॅम असते. आणि याचं जर पर्सेंटेज काढलं तर किती पर्सेंट असते, पर्सेंटेज जर म्हटलं तर 45% आपल्या शरीराच्या पूर्ण वजनाच्या आपल्या शरीराचा जो पूर्ण जेवढा आकार आहे त्याच्या आकारमानाच्या 45% आपल्या शरीराच्या पूर्ण वजनाच्या नुसार जर पकडलं तर 280 340 ग्रॅम असते. आणि पर्सेंटमध्ये जर पकडलं तर पुरुषामध्ये 45% हृदयाचे वजन असते आणि स्त्रीमध्ये असते आपल्या पूर्ण शरीराच्या वजनानुसार जर पकडलं तर 230 ते 280 हे ग्रॅम मध्ये येते. आणि तेच जर पर्सेंटमध्ये जर आपण काढलं तर पर्सेंटमध्ये हृदयाचं वजन येते स्त्रियांमध्ये 40% वजन येते. तर हृदय कशाचं बनलेलं असते, तर हृदय असते कार्डियक मसल, स्नायूचं बनलेलं असते. माणसं स्नायू म्हणतात. हृदयाच्या भोवती ही जी आपण डायग्राम पाहता ही डायग्राम आहे हृदयाची. हृदयाच्या भोवती हे जे पूर्ण हृदय आहे याच्या भोवती 2 लेअर असतात. म्हणजे आपलं हृदय त्याला काही म्हणजे घसरण होऊ नये किंवा त्यामध्ये काही त्याला खेच वगैरे लागू नये त्यासाठी हे एक आवरण असते. याच्या भोवती असते द्रावण. याला आपण हृदय हे नैच्छिक असते का अनैच्छिक असते, तर हृदय हे नैच्छिक कधीच नसते, ते अनैच्छिक असते. कारण हृदय हे कधी कॉन्स्टंट राहते का, नाही राहत. हृदय कधी असं आपण हात लावून पाहिलं आणि एकदम शांत झालं असं कधी होते का. तर हृदयाचं काम 24 तास आपण झोपलेलं असो कोणत्याही कामात असो हृदयाचं जे काम आहे ते चालूच राहते. हृदय हे कार्डियक मसल त्याच्यापासून बनलेलं असते आणि हृदय एक पंपाप्रमाणे काम करते. हृदय म्हणजे एक पंप म्हटलं तरी चालेल, पंपाप्रमाणे ते काम करते कारण त्याचं काम कंटिन्यू चालू असते. हृदय जे हे पूर्ण आपलं हृदयाची डायग्राम आहे. यामध्ये हृदयाचे जो पडदा आहे उभा जो पडदा आहे असा त्याच्यामध्ये याचे 2 भाग पडलेले आहेत. हा पहिला भाग आणि हा जो दिसते हा इथून पासून इथपर्यंत हा एक भाग आणि हा इथून दिसते हा दुसरा भाग. आणि हेच 2 भाग हा उजवीकडील भाग आणि हा डावीकडील भाग. तर हा उजवीकडील जो भाग आहे हा पण 2 कडप्प्यामध्ये डिवाइड झालेला आहे आणि जो डावा भाग आहे हा दिसतो आपल्याला हा पण 2 भागांमध्ये डिवाइड झालेला आहे. तर याला आपण हिंदीमध्ये उजवा भाग डावा भाग आणि हे जे 2 दिसते आपल्याला दिसत आहे हे याला आपण म्हणतो
झडप, त्रिदोरी झडप. तर हा वरचा भाग येतो, याला आपण म्हणतो अलिंद. आणि हा जो खालचा भाग येतो, खालचा भाग दिसत आहे, हा जो खालचा भाग दिसत आहे याला आपण म्हणतो निलय. उजवे अलिंद हे डावे अलिंद. इथून पासून जो वरती दिसतो हे डावे अलिंद. हा जो खालचा भाग दिसतो इथून पासून इथून याला उजवे निलय. आणि हा जो एवढा दिसतो याला म्हणतात डावे निलय. हे दोन वरचे भाग आणि दोन हे खालचे भाग. आणि या इथून झालेल्या याचं पार्टिशन, म्हणजे ह्या इकडचा भाग, हा इकडचा भाग, उजवा भाग आणि डावा भाग. आणि ही जी दिसते, ही ब्ल्यू कलरची जी मोठी दिसत आहे आपल्याला, याला काय म्हणतात? धमनी. धमन्या किती आहेत? 2. एक उजवीकडील धमनी दिसते, ती ही धमनी. आणि एक इकडे या साईडला गेलेली आहे ही डावी धमनी. आणि हृदयाला हृदयाचा आकार खालून कसा असतो? निमुळता, शंखासारखा असतो. हे वरती जे दिसतात आपल्याला, ह्या काय आहेत? हे 3 दिसत आहे आपल्याला. हे काय आहेत? तर हे आहेत महारोहिणी. तसंच आपण याला हिंदीमध्ये म्हणतो आणि याला मराठीमध्ये म्हणतात, वरच्याला म्हणतात कर्णिका आणि जो खालचा भाग असतो त्याला म्हणतात जवनिका. आणि ही आता आपल्यामध्ये ब्लड सर्क्युलेशन कसं होते हृदयामध्ये? तर जी धमनी आहे, तर या धमनीमधून आपल्या पहिले जो कर्णिका म्हणजे उजव्या अलिंदामध्ये कुठलं ब्लड असते? तर उजव्या अलिंदामध्ये असते डिऑक्सिजनेटेड ब्लड. आणि जी डावी साईड असते त्यामध्ये असते ऑक्सिजनेटेड म्हणजे शुद्ध रक्त. आणि उजव्या साईडला असते अशुद्ध रक्त. तर यामधून उजव्या अलिंदामधून पहिले ब्लड येते निलयामध्ये. हे दिसते निलय. पहिले अलिंदामध्ये येते, अलिंदामधून ब्लड येते निलयामध्ये. निलयामधून ब्लड कुठं जाते? तर धमनीमध्ये जाते, या पल्मोनरी आओर्टी. तर यामधून ब्लड जाते. तर या धमनीमधून पल्मोनरी मधून ब्लड कुठे जाते? तर ते जाते फुफ्फुसाकडे. फुफ्फुसामध्ये ते ब्लड जाऊन तिथे फुफ्फुसामध्ये तिथून ते ऑक्सिजनेट होते ब्लड आणि ते येते डाव्या अलिंदामध्ये. आणि डाव्या अलिंदामधून ते ब्लड येते निलया खालच्या भाग म्हणजे निलयामध्ये. म्हणजे ब्लड सर्क्युलेशन सिस्टीम कशी आहे? उजव्या अलिंदाकडून पहिल्या याला 4 चेंबर असतात. पहिलं, दुसरं, तिसरं आणि चौथं. पहिले अलिंदामधून उजव्या अलिंदामधून उजव्या निलयामध्ये, तिथून जाते लंग्समध्ये. हे इथून पहिले जाताना हे असते डिऑक्सिजनेटेड ब्लड आणि इथं फुफ्फुसामध्ये झाल्यावर ते ऑक्सिजनेटेड होऊन ते येते डाव्या अलिंदामधून डाव्या निलयामध्ये. आणि डाव्या निलयामधून कुठं जाते ब्लड? तर डाव्या अलिंदामधून ब्लड जाते पूर्ण शरीराला. आपलं ज्या शरीरामध्ये प्रत्येक पार्ट असतो तिथून ते ब्लड आपल्या ऑक्सिजनेटेड ब्लड पूर्ण आपल्या बॉडीला सर्क्युलेट होते. हे आहे आपल्या हार्टचं रचना. तर हार्ट कशापासून बनलेलं असते? तर आपण पाहिलं होतं ब्लड सर्क्युलेशन कशापासून बनलेले असते? हृदयापासून. हृदय, रक्तवाहिनी आणि केशिका. तर रक्तवाहिन्या कोणत्या भागामध्ये? रक्तवाहिन्यामध्ये कोणते 2 पार्ट? तर रक्तवाहिन्यामध्ये येते शिरा आणि धमन्या. धमन्या काय असतात? तर धमन्या रक्तवाहिन्यामध्ये येते धमन्या आणि दुसरं येतात शिरा. तर धमन्या काय असतात? धमन्या ह्या जाड असतात, एकदम अशा जाड. आणि शिरा असतात एकदम बारीक. धमन्यामध्ये झडप नसते आणि शिरा ज्या असतात त्या शिरामध्ये झडप असते. ज्या आपल्या एकदम त्वचेच्या खाली आपल्याला दिसतात, आपण म्हणतो पण हिरवं दिसतात आपल्याला एकदम सरळ. तर ह्या काय असतात? ह्या शिरा असतात. शिरा त्वचे खाली असतात आणि धमन्या आपल्या त्वचेच्या
एकदम खोलावर असतात त्याला आपण म्हणतो धमन्या. आणि ह्या जे दिसतात आपल्याला वरती ह्या असतात शिरा. तर आपल्या म्हणजे हृदयापासून शरीरापर्यंत जे आपल्या हृदयापासून तर आपल्या शरीराला पूर्ण ब्लड जे सर्क्युलेट करते आपण त्याला म्हणतो धमन्या. आणि शरीरापासून जे ब्लड आपल्या हृदयापर्यंत जाते त्याला आपण म्हणतो शिरा. ह्या आहेत रक्तवाहिनीच्या 2 प्रकार, धमन्या आणि शिरा. आणि केशिका काय असतात तर केशिका एकदम बारीक बारीक असतात. केशिकामधून जे धमन्या आणि शिरा यांना जोडलेल्या असतात त्या असतात केशिका. केशिका म्हणजे एकदम बारीक नस, आपल्या ज्या शिरा असतात त्याच्यापेक्षाही बारीक, त्याला आपण म्हणतो केशिका. या तिन्हींपासून आपली रक्तभिसरण संस्था बनलेली आहे, हृदय, रक्तवाहिन्या आणि केशिका. तर हे आपलं हृदयाचं स्ट्रक्चर बघून घ्या सर्वांनी. हे आपल्याला पेपरमध्ये हृदयाची रचना व कार्य विचारू शकतात. आणि आजचा गृहपाठ आहे शिरा आणि धमन्या या 2 मधला डिफरन्स बिटवीन लिहून टाका. थँक्यू सो मच.